खडसेला बीजेपीने आतून बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचलाय. खडसे चालेल रिटायरमेंट. हे त्या लोक याची टीका फक्त मोदीना कसं कुठे अडचणीत आणता येईल हे प्रयत्न करतायत, पण ते कधीच येणार. हे दोघांना आहे ना जागतिक अर्थव्यवस्थेचं अज्ञान आहे. सांगतो मी त्यांना स्पष्ट करू. कारण आपण इम्पोर्ट जेव्हा कमी करतो आणि एक्सपोर्ट वाढवतो तर आपण जास्त मजबूत होतो, आपला जीडीपी वाढतो. आपण हा प्रयत्न आपण नाही कुठलाही देश करतो की एक्सपोर्ट कमी होईल आपल्याकडचं, इम्पोर्ट वाढू नये म्हणून, आणि आपलं एक्सपोर्ट जास्त होईल, हे असं असलं पाहिजे. आता हा राहुल गांधी म्हणतो, काय बोलले ते मोदीनं, अपयश आहे. अपयश, त्याला अपयश आणि यश मधला फरकच कळत नाही. एवढा बुद्धू राजकारणी मी नाही पाहिलं, खरं सांगतो. तो जो लोकसभेत जसा वावरतो बोलतो, यावर्षी भाषण ऐकली असतील तुम्ही, काय भयानक बोलतो तो. पंतप्रधानांना काय उद्देशायचं ते पण त्याला माहित नाही. तू तुझ्या इकडचे जे काँग्रेसच्या राजवडीत जे झालं ना, सत्ता चालत होती, ते यश तेव्हा मिळवलं असतं ना तर तुमच्या पक्षाची ही दशा झाली नसती. जसे खडसेला बीजेपीने आतून बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचलाय. खडसे चालेल रिटायरमेंट. हे त्या लोक याची टीका फक्त मोदीना कसं कुठे अडचणीत आणता येईल हे प्रयत्न करतायत, पण ते कधीच येणार नाही. आता मोदींनी सांगितलं आपल्या गोष्टी वापरा. चुकीचं काय? मार्केटिंग वाढवायला आपल्या लोकांचं उत्पन्न. आता आपण ते काय ह्याला जाणार काय इटलीला आम्ही घ्यायला, काय आणि काय त्यांचं मार्केट स्ट्रॉंग करायला. प्रत्येक देशाचा माणूस प्रयत्न करतो आपला एक्सपोर्ट वाढायला, पण तो जाहीर करून नाही. ती मार्केटिंगची हे कसं माल आपला जाईल बाहेर, एक्सपोर्ट कसं जास्त होईल